हाय एव्हरीवन अँड वेलकम बॅक टू माय चॅनल. आज मी व्हिडिओची सुरुवातच ही किचनपासून म्हणजेच जे काही साबुदाणा वडे आहे ना ते तळण्यापासून केलेली आहे. कारण आज रितुलच्या स्कूलमध्ये सेलिब्रेशन होतं आषाढी एकादशीचं आणि त्यासाठीच त्यांच्या स्कूलची डिमांड होती की सगळ्यांच्या टिफिनमध्ये आहे ना ते साबुदाणा वडे बनवून द्या. तर त्यासाठीच याची तयारी केलेली होती. लगेचच मी स्वयंपाक पण बनवून घेतला. ती गेली होती स्कूलला. त्याच्यानंतर मी चहा वगैरे बनवून घेतला. आम्ही दोघांनी आरामात चहा पण घेतला. थोडा वेळ बसून झाल्यानंतर असे भांडे पण क्लीन करून घेतले. आता ती स्कूलला जाते तर माझं रुटीन हे फिक्स झालं आहे की ती येण्याच्या आधी मला बरीच सगळी कामं जी आहेत घरातली क्लिनिंग किंवा कधी कधी माझी अंघोळ पण नाही होत तर ते सगळं मला आधीच करून घ्यावं लागतं. रात्री झोपताना किती घर क्लीन करून झोपलं ना पण दुसऱ्या दिवशी परत ते तेवढंच क्लीन करावं लागतं. रितू आता क्लेसोबत खेळायला लागली त्यामुळे ना सगळ्या घरात फरशीवरती हा ना सगळा क्लेस तिनं चिपकून टाकलेला आहे. त्यामुळे परत एक एक हाताने ते सगळं काढून चिपकलेलं काढावं लागतं. आमच्या इकडे चांगलं 4-5 दिवस मस्त ऊन कडक पडलेलं होतं तर मी आदल्या रात्रीच याला वॉश करून घेतलं होतं. जे काही अंथरूण होते ते त्यातलं एक मी वॉश करायला काढलं होतं. इकडे ऊन पडलं आहे म्हणून मी त्याला परत माझ्या गॅलरीमध्ये शिफ्ट केलं आणि संध्याकाळपर्यंत वाळेल या हिशोबाने मी तर छान असं त्याला मस्त उन्हात वाळत टाकलं. आता नेट लावली त्यामुळे वाळत टाकायला थोडा प्रॉब्लेम होत आहे पण ती नेट आम्ही ऋतूसाठीच लावलेली आहे त्यामुळे त्याला आता सोडवणं कधी शक्यच नाही आहे. पावसाळ्यात आता थोडं जास्त ऊन येतं गॅलरीमध्ये त्यामुळेच मी इथं थोडं माझ्या झाडांना पण उन्हात शिफ्ट करून घेतलं. आता ऋतूला स्कूलमधून आणण्याचा टाईम झालेला आहे पण त्याचबरोबर आता तिला भूक पण लागली असेल म्हणून मी ती घरी येण्याच्या आधीच जो तिच्यासाठी तिचा फेवरेट शिरा बनवून ठेवला. त्यानंतर मी अशी रेडी झाली मस्त आणि तिला आणायला. आता म्हणजे ना मी घरी असले तर कधी कधी मला असं वाटतं की हेअरकोम पण मी नाही करत पण जेव्हापासून आता तिची स्कूल चालू झालेली आहे ना तर दररोज असं स्वतःकडे थोडंसं का होईना पण लक्ष देता येतं मला. मी आता आहे ना ऋतूला आणायला चाललेली आहे आणि आज ऋतूच्या स्कूलमध्ये तिच्या स्कूलमध्ये एक सेलिब्रेशन होतं आषाढी एकादशीचं. आज त्यांनी का माहिती नाही आज खूप लवकर त्यांनी सेलिब्रेशन ठेवलं होतं. तर आता तिला आणायला चालले. तिला साडी वेअर केलेली होती आणि मी त्याचा एक छोटासा व्हिडिओ पण काढलेला होता सकाळी. पण आता स्कूलमध्ये गेल्यानंतर समजेल की तिने ते ठेवलेलं आहे अंगावर की नाही ठेवलेलं. थोडंसं तरी घराच्या बाहेर पडायला मिळतं मला जेव्हापासून आता ऋतू स्कूलमध्ये चाललेली आहे. थोडंसं का बाहेर पडत असताना तर आपण थोडं स्वतःकडे लक्ष देतो किंवा थोडंसं स्किन रूटीन असेल किंवा थोडीशी काळजी घेणं असेल ते थोडंसं होऊन जातं माझंही इथे. तिला स्कूलमधून आणायला जाताना मला एक जास्तच उत्सुकता होती की आता तिने ते ठेवलं असेल की नाही. तिच्या पप्पांनी तिला ही साडी आणली होती जी आता तुम्हाला नेक्स्ट पुढे दिसेलच. जेव्हा त्यांनी तिला ती कोल्हापूरवरून साडी आणली होती ना तेव्हा मला असं वाटलं होतं की कशाला हिला साडी आणली कुठे घालणार आहे असं मला वाटलं होतं. तेव्हा ती खूप जास्त छोटी होती पण आता त्या साडीचा 2 वेळेस तरी तिला यूज झालेला आहे. जेव्हा शिवजयंतीला तिला फर्स्ट टाईम घातली होती मी साडी आणि आता ही बघा सेकंड टाईम घातलेली आहे आणि ती पण एवढी एक्सायटेड होती ना साडी घालायला. तिचं ब्लाऊज वगैरे मी चांगलं असं स्टिच करून आणलं होतं त्यामुळे ती तुरू चालत होती. इतकी सुंदर दिसत होती ना आणि जास्त काही तर माझ्याकडे घालण्यासारखं भरपूर काय होतं पण ती काही जास्त घालू देणार नाही म्हणून मी तिला काही जास्त वेअर केलं नव्हतं. जे पण काय आहे ते मी सिम्पलच तिला असं रेडी केलं होतं. आणि हाच तो सकाळचा व्हिडिओ आहे जो मी ती स्कूलमध्ये जाण्याच्या आधी थोडासा कॅप्चर केला होता. स्कूलमधून घरी आणताना ना तिने एवढ्या गप्पा माझ्याशी छान मारल्या होत्या ना मला वाटतं तिला खूप छान तिथं वाटलं असेल. फील खूप छान झालं असेल. खूप छान तिने एन्जॉय पण केलं असेल त्यामुळे तिचा मूड एवढा छान होता. ती खूप जास्त गप्पा मारत होती माझ्यासोबत. सेलिब्रेशनच्या आधी 2-3 दिवस तिच्या कानातलं निघून आलं होतं पण ते काय आम्हाला बसवणं शक्य झालंच नाही. त्यामुळे आम्ही वेट करत होतो की तिला एकदा शॉपमध्ये नेऊन ते बसवून आणण्याचं पण ते झालंच नाही. शेवटी सेलिब्रेशन तसंच झालं. ती साडीवरती तिचा एक कान जरा सोन्याच वाटत होता.
कशी दिसते माझी छोटी रखुमाई तुम्ही कमेंट करून मला नक्की सांगा. आज जेव्हा ही साडी तिला दुसऱ्यांदा वेअर केली ना, तेव्हा मला वाटलं नाही अशा छोट्या मोठ्या गोष्टी आपल्याकडे पण असायला पाहिजे. जेव्हा आपण मुलांना कार्यक्रम असेल तेव्हा असं त्यांना छान सजवू शकतो. आणि आता ती तर मुलगी आहे म्हटल्यानंतर तर मला तर खूप जास्त हौस आहे तिला असं रेडी करण्यासाठी. पण आता आल्याबरोबर तिने ना मला एकच काम सांगितलं, नाही आल्याबरोबर ही माझी साडी तू काढून टाक. तर तिला ते सगळं चेंज वगैरे केले कपडे. आणि माझं ती स्कूलमधून आल्यानंतर एकच काम असतं की तिने टिफिन खाल्ला आहे की नाही. त्यानंतर मस्त असं तिला खाऊ घातलं शिरा, जो तिचा खूप फेवरेट आहे. त्यानंतर तिला थोडंसं झोपू घातलं, 2-3 तास ती मस्त झोपते. त्यानंतर बाहेरचं वातावरण इतकं छान झालं होतं ना, मला असं वाटलं की बरं झालं पाऊस नाही आला. कारण मी हे जे अंथरूण धुतलं होतं ना, त्याला मस्त ऊन मिळालेलं आहे आणि ते छान आता संध्याकाळपर्यंत वापरण्यात येईपर्यंत ते छान सुकून जाईल. सेलिब्रेशन अशा प्रकारे काही केलं होतं त्यांच्या स्कूलमध्ये, इतकं छान. भेटूयात आपण नेक्स्ट व्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय.